तुरेवाल्या चंडोल पक्ष्याची महाराष्ट्रातील पहिलीच नोंद अमरावतीत. बोर धरण परिसरात 2 पक्षी मित्रांनी टिपलं छायाचित्र. अमरावती जिल्ह्यात पक्ष्यांकरिता सध्या पोषक वातावरण आहे. सध्या थंडीची सुरुवात झाल्यामुळे येथे स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन सुरू झालं आहे. यामुळे पक्षीप्रेमींचा उत्साह आणि धरणे व तलावांचं सौंदर्य वाढू लागल्यामुळे पक्ष्यांसाठी अनुकूल वातावरण आणि हवे असलेल्या अन्नाची उपलब्धता लक्षात घेऊन प्रवासी पक्षी अमरावतीत आगमन करत असतात. अशातच वन्यजीव छायाचित्रकार प्रशांत निकम आणि मनोज बिंड यांना अमरावतीजवळ असलेल्या बोर धरणाच्या परिसरात तुरेवाला चंडोल हा पक्षी आढळला. हा पक्षी भारतात उत्तर आणि पश्चिम उत्तर भागात जास्त आढळतो. मध्य भारतात मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे अगदी नाममात्र याच्या नोंदी आहेत. हा मुख्यत्वे स्थलांतरित पक्षी समजला जातो. अगदी तुरळक प्रमाणात स्थलांतर करण्याची याची शक्यता वर्तवल्या जाते. हा कोरड्या वातावरणातील पक्षी असून गवताळ माळरानावर काहीशा खडकाळ व हिरव्या खुरट्या गवताच्या भागात आढळतो. आशियामध्ये, युरोप व भारताच्या काही मोजक्या भागात हा पक्षी आढळतो. आफ्रिकेतही काही प्रमाणात आढळतो. ईबर्ड संकेतस्थळानुसार या तुरेवाल्या चंडोल पक्ष्याची महाराष्ट्रातील पहिलीच नोंद अमरावतीमध्ये घेण्यात आली. यासोबतच महाराष्ट्रात दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या ह्युमस चंडोल हा पक्षी सुद्धा शहरानजीक आढळला. याचे इंग्रजी नाव ह्युमस क्रेस्टेड लार्क असून शास्त्रीय नाव कॅलेड्रेला ॲक्विस्टिरेस्टिम असं आहे. सुंदर आवाज, रसाळ कंठ आणि हवेत बाणासारखे तीक्ष्णपणे उडण्याची कला यासाठी चंडोल ओळखला जातो. भारतात मुख्यतः उत्तर भागात याचा वावर असला तर महाराष्ट्रात मात्र यापूर्वी तो आढळला नाही. यावर्षी पाणवठ्यामध्ये जलाशयात भरपूर पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणवठ्यावर मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येतात. सोबतच विदर्भात थंडीचं प्रमाण चांगलं असल्यामुळं वने जंगल भागात नियमित स्थलांतरित पक्ष्यांसाठी पूरक वातावरण दिसून येतं. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर दुर्मिळ असा तुरेवाला चंडोल पक्षी अमरावतीत आढळून आला आहे.